तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी थोडंफार सोशल मीडियाविषयी बोललो होतो। तर कालच्या व्हिडिओ बनवण्यापर्यंत आपले जे सबस्क्रायबर होते ते 860 सबस्क्रायबर होते आणि आज आपले 875 पेक्षा जास्त सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे। याचा अर्थ काय माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे मी जे सोशल मीडियावरती काम करतोय, मी जे काही व्हिडिओ बनवतोय, कंटेंट क्रिएट करतोय, हे लोकांना आवडतंय। हे ते जे मला सपोर्ट करतायत, ते जे प्रतिक्रिया देत आहेत आणि ते जे सबस्क्राइब करतायत, ह्या पॉझिटिव्हरित्या प्रतिसादामुळेच मला कळतं की लोकांना मी जे काम करतोय ते आवडतंय आणि ह्या सर्व प्रतिसादामुळेच मला अजून थोडाफार चांगला व्हिडिओ, चांगलं कंटेंट बनवण्याचा प्रेरणा मिळतो। व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी एक चॅलेंज ॲक्सेप्ट करतो। चॅलेंज असा आहे की हा 2025 संपायला 12 ते 13 दिवस बाकी आहेत फक्त, आणि या 12 ते 13 दिवसामध्ये आपल्याला 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत। हे 1000 सबस्क्रायबर आपल्या सगळ्यांना मिळून करायचे आहेत। तर सगळ्यात पहिला चॅनलला सबस्क्राइब करा आणि जे कोणी आधीपासून सबस्क्राइब केलेले आहेत तर ते व्हिडिओला लाईक नक्की करा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा थंबनेल आणि टायटल बघितला असेल, तर टायटल असा आहे की मी नक्की काम काय करतो। तर मित्रांनो, मी नक्की काम काय करतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये माझा एक दिवसाचा पूर्ण दिनचर्या सोबतच मी काम काय करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओला तुम्ही पूर्णपणे नक्की बघा। व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला कळणार आहे की मी काम काय करतो आणि माझा दिनचर्या कसा असतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी नुकतंच जॉब स्किप करून मी एक छोटासा व्यवसाय करतोय आणि त्या व्यवसायामध्ये खूप बिझी झालेले आहे। तर दररोज प्रमाणे आजचाही दिवस मी दुकानाची चावी उघडली आणि व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी दुकानामध्ये गेलो। तर मित्रांनो, सकाळी 8:30 वाजता मी दुकानाची ओपनिंग केली। तर दुकान ओपन केल्या दुकानासमोर काही वस्तू पडलेले होते, म्हणजे काल रात्री उशिरापर्यंत काम झाल्यामुळे छोटे मोठे वस्तू बाहेरच राहिलेले होते, ते आतमध्ये ठेवायचे बाकी होते आणि त्या सर्व गोष्टी आवरून घेतलं आणि थोडंफार दुकानाची साफसफाई करून घेतली। समोर जे दिसतं ते कापडाने पुसून घेतलं। तर मित्रांनो, जे काउंटरच्या समोरील बाजू आहे, म्हणजे जे माझ्या समोर कस्टमर येतात तर त्या ठिकाणी थांबून मी कस्टमरशी डील करतो, त्या ठिकाणी सगळं आवरून घेतलं, सगळं पुसून घेतलं आणि मोठामोठी दुकानाचं जे काही विस्कटलेले वस्तू होते ते व्यवस्थित ठिकाणी ठेवून मी दुकानाला व्यवस्थित सजवलं आणि मी ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी जाऊन बसून दुकानाचे आशीर्वाद घेतलं, व्यवसायाचा आशीर्वाद घेतलं आणि काउंटरला पाया पडून आजची व्यवसायाच्या दिवसाची मी सुरुवात केली। आणि सकाळचं जे स्टाफ आहे ते थोडंसं उशिरा येणार आहे असं मला फोन करून कळवलं। मग त्यांनी फोन करून कळवल्यानंतर मग मी माझे बाकीचे कामं साईडला ठेवून दुकानाची साफसफाई करण्यासाठी तयार झालो। तर मित्रांनो, माझ्या दुकानामध्ये काम करण्यासाठी मला कोणत्याच प्रकारचं लाज वाटत नाही। मी टोटली संपूर्ण काम करतो, अगदी दुकान झाडण्यापासून, दुकान पुसण्यापासून व्यवसायाचं काम मी पूर्णपणे करतो। हे सर्व काम करण्यासाठी वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे लोक निवडून ठेवलेले आहेत, तरी सुद्धा वेळ पडली गरजेनुसार जे काही काम समोर बाकी आहे ते कामाला हात लावतो आणि ते काम पूर्ण करतो। तर मित्रांनो, मी सर्व प्रकारची कामं करण्याची तयारी ठेवतो, कारण व्यवसाय हा कामगाराच्या जीवावर चालत नाही आणि जो व्यवसाय कामगाराच्या जीवावर चालतो तो व्यवसाय कधीच चालत नाही। हा एक व्यवसायाचा खूप मोठा नियम आहे। तर मित्रांनो, इकडे खूप थंडी आहे, वातावरणातील काही बदल आणि थंड हवेमुळे थोडंफार सर्दी, ताप आणि खोकला झालेला आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यात पहिला समोर खोकल्याचं औषध दिसला तर थोडंफार खोकल्याचं औषध पिऊन घेतला। व्यावसायिक होणं एवढं सोपं नाही आहे, कारण कुठेतरी काम करत असतो, कुठेतरी जॉब करत असला असतो, तर जॉबच्या ठिकाणी मला आज बरं वाटत नाही, माझं तब्येत ठीक नाही असं कारण सांगून मला सुट्टी घेता आलं असतं। पण व्यवसाय करताना तुम्ही कोणालाही कारण सांगू शकत नाही, तुम्ही एकही दिवस सुट्टी घेऊ शकत नाही। तुम्हाला ताप असो, सर्दी असो, खोकला असो, काही हो, तुम्हाला दुकानावर यावंच लागतं, दुकान खोलावंच लागतं, कारण दुकानाला तुमच्याशिवाय दुसरं काही पर्याय नसतो। तर दररोजच्या प्रमाणे आजही दुकानामध्ये कुरिअर रिसिव्ह झाला। कुरिअरमध्ये 3 बॉक्स होते, त्या 3 बॉक्समध्ये लेन्स होते। हा लेन्स म्हणजे काय, तुम्हाला व्हिडिओ बघता बघता तुम्हाला सगळं पुढं कळेल, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल। तर 3 लेन्सचे बॉक्स घेतले आणि ओपन करून बघितलं तर त्या बॉक्समध्ये जे काही सामान आलेलं आहे ते बरोबर आहेत की नाही ते मॅच करून पाहिलं तर सर्व सामान व्यवस्थित होता। तर मी काम काय करतो ह्या प्रश्नाचं उत्तर आता पुढे सुरू होईल। तर मित्रांनो, सकाळ सकाळी मला एक ऑर्डर रिसिव्ह झाला आणि ऑर्डर म्हणजे काय, तर सकाळ सकाळी पहिला कस्टमर आला आणि मला एक चष्मा बनवायचा होता, तर पॉवरचा चष्मा बनवायचा होता। तर ऑर्डर घेऊन मी कस्टमरकडून 20 मिनिटे वेळ मागितली। हो मित्रांनो,
कारण माझ्याकडे 20 मिनिटामध्ये 10 ते 15 मिनिटामध्ये चष्मा तयार होतो. कारण मी ज्या शहरात राहतो त्या शहरामध्ये होलसेल लेन्सचा डील करतो. तर होलसेल लेन्समध्ये डील करत असल्यामुळे माझ्याकडे जवळपास सर्व प्रकारचे पॉवरचे लेन्स उपलब्ध असतात आणि माझ्याकडे जे काही कस्टमर येतो त्या कस्टमरचे 10 ते 15 मिनिटामध्ये मी चष्मा तयार करू शकतो. तर मित्रांनो, चला हे जे चष्माचा ऑर्डर भेटलेला आहे त्या चष्माला आपण तयार करू. कस्टमर स्वतःच्या चॉईस प्रमाणे हा एक ब्लॅक कलरचा फ्रेम निवडलेला आहे. आता मला त्या कस्टमरचा प्रिस्क्रिप्शन बघून, म्हणजे त्या पॉवरचं जे कागद आहे ते कागद बघून त्या कस्टमरचं जे पॉवर आहे ते पॉवर लेन्स मला बाहेर काढायचं आहे. आता हे बघा, मी पॉवर लेन्स बाहेर काढलेला आहे. आता हे पॉवर लेन्स बाहेर काढल्यानंतर ना कस्टमरचं जे फ्रेम आहे त्या फ्रेममध्ये एक जे डमी फ्रेम असतं, डमी लेन्स असतं, त्या डमी लेन्सच्या मापानुसार त्याचं जे पॉवरचं लेन्स आहे त्या पॉवरच्या लेन्सवरती त्या डमीला ठेवून व्यवस्थितपणे मार्क करून घ्यायचं आहे. तर राईट साईड आणि लेफ्ट साईड अशा दोन्ही साईडचं लेन्स आणि दोन्ही साईडचं डमी ठेवून मी मार्क करून घेतलं. आता मार्क करून घेतल्यानंतर ना त्याचं पुढचं काम असतो त्या लेन्सला कटिंग करणं. तर माझ्या दुकानाच्या वर्कशॉप रूममध्ये गेलो. तर दुकानाच्या वर्कशॉप रूममध्ये गेल्यानंतर ना जे काही मी मार्क केलेले लेन्स आहेत त्या लेन्सला व्यवस्थितपणे कटिंग करून घेतलं. तर कटिंगचं प्रोसेस झाल्यानंतर ना आता त्याला ग्राइंडिंग करायचा असतो. म्हणजे थोडक्यात काय, त्याला फाईन, थोडक्यात छान प्रकारे जे फ्रेम असतं त्या फ्रेमचा आकार द्यायचा असतो. तर ग्राइंडिंगच्या मशीनवरती बसून त्या दोन्ही लेन्सला लेफ्ट साईड आणि राईट साईड त्या साईजचा शेप दिलं, त्या लेन्समध्ये फिटिंग केलं. हे मी जे चष्मा फिटिंग केलं हे बायफोकल चष्मा आहे. बायफोकल म्हणजे काय, जे कस्टमर हा चष्मा वापरणार आहे त्या कस्टमरला दूर आणि जवळ ह्या दोन्हीही दृष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे दूरचाही त्याला दिसण्यासाठी प्रॉब्लेम होतो आणि जवळचा सुद्धा दिसण्यासाठी प्रॉब्लेम होतो. म्हणजेच एकाच लेन्समध्ये दूरचा आणि जवळचा असा 2 पॉवर फिट करायचे होते. त्याला बायफोकल लेन्स म्हणतात. आणि हा बायफोकल लेन्स अतिशय काळजी आणि अनुभवाने फिटिंग करायचा असतो. आणि हे सर्व प्रकारचे कामं मी शिकलेलं आहे, म्हणून मी ॲट ए टाईम कधीही कोणतंही काम करू शकतो. माझा कामगार अजून आलेला नव्हता, कामगार यायच्या आधी ऑर्डर आला, त्यामुळे मी ऑर्डर तयार करण्यासाठी रेडी झालो आणि ऑर्डर रेडी करून तयार झालेला आहे. तर मित्रांनो, चष्मा बनवून तयार झाला होता. तर थोडंसं रजनीकांतप्रमाणे चष्म्याला स्पिन करून स्टाईल मारायचा प्रयत्न केला, पण ते स्टाईल मारायचं मला काही जमलं नाही. तर हे बघा, आता चष्मा बनवून तयार आहे. आता चष्मा डिलेव्हरी करण्यासाठी तयार आहे. तर सगळ्यात पहिला आपण एक पॅकेट घेऊ आणि एक चष्म्याचा बॉक्स घेऊ आणि चष्म्याच्या बॉक्समध्ये व्यवस्थितपणे आपलं जे चष्मा आहे त्या चष्म्यावरती मार्किंग केलेलं काळ्या मार्करचं डाग असतात ते रिमूव्हरच्या केमिकलने व्यवस्थितपणे पुसून घ्यायचं. आणि व्यवस्थितपणे पुसून घेतलं. त्यानंतर चष्मा रेडी झालेला आहे. त्याची फिटिंग, टायटनिंग वगैरे चेक करून घ्यायची. त्याची माप वगैरे काही बदल झालेले आहेत का ते व्यवस्थितपणे सेट करून फिटिंग करून त्या बॉक्समध्ये व्यवस्थितपणे ठेवला. आणि आता कस्टमर आल्यानंतर ना डिलेव्हरी द्यायचं आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत मी जे काही काम केलं, हे जे चष्मा फिटिंग केलं, या चष्माचे मला जवळपास 1250 रुपये मिळणार आहेत. तर एका कामाचे मला 1250 रुपये सकाळ सकाळी मिळाले. तर मित्रांनो, आज दिवसभरामध्ये हे 12 ते 13 चष्मा फिटिंगला माझ्याकडे आलेले आहेत. हे माझ्या दुकानातले ऑर्डर आहेत. तर विचार करा, मार्केटमध्ये काम करतोय आणि विश्वासाने काम करतोय आणि अचूक पद्धतीने काम करतोय, करेक्ट पॉवर प्रोव्हाइड करतोय, त्याच्यामुळे हे आज माझ्याकडे इतके सारे ऑर्डर आहेत. आपण कशा पद्धतीने काम करतो हे आपलं कामच आपल्याला उत्तर देतं. आणि आपले जे कॉम्पिटिटर असतात, आपल्या कॉम्पिटिटरला उत्तर सुद्धा हेच असतं. आपल्याकडे काम किती भेटतं आणि आपल्याकडे कस्टमर किती येतात हेच आपल्या कामाची पोचपावती असतं. त्यामुळे मी माझा गाव सोडून 2500 किलोमीटर दूर आलेला आहे. मार्केटमध्ये टिकून कसं राहायचं, व्यवस्थितपणे काम कसं करायचं, ह्या सर्व गोष्टी आणि आपल्या प्रामाणिक कामामुळे हे साध्य आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत जे तुम्ही बघितला हे माझ्या दिनचर्यामधील काही व्हिडिओ आणि काही वेळ शूट करून तुम्हाला माझं दिनचर्या किंवा मी काय काम करतो हे दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. तर मित्रांनो, हे जे बाकीचे फिटिंग आहेत, जे काही 10-12 फिटिंग आहेत, ह्या फिटिंग करण्यासाठी आपल्याकडे अनुभवी कामगार आहेत. हे बाकीचे जे फिटिंग आहेत आपले फिटर करेल. आणि असे माझ्यासोबत मला सोडून 3 जण काम करतात. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे काम वाटून दिलेलं आहे. माझं काम आहे व्यवस्थितपणे मॅनेज करणं आणि जिथं कमी तिथं आम्ही अशा प्रकारचं सूत्र हातात घेऊन जिथं जे काही कमी पडतं तिथं लगेच जाऊन आपण हजर राहतो. मित्रांनो, संध्याकाळचा वेळ झालेला आहे. संध्याकाळच्या वेळी माझ्या बायको माझ्यासाठी हे बघा, हा तांदळाच्या पिठाचं एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी गोड पदार्थ इथे भेटतो. तर ते पदार्थ घेऊन आले होते. ते थोडंफार नाश्ता केला आणि दुकानातून बाहेर पडलो. तर घरी जाताना घरासाठी काही भाजी घेऊन जायचं होतं. तर भाजीच्या मार्केटमध्ये गेलं आणि थोडंफार भाजी घेतली आणि घरी पोचलो. आणि घरी पोचताच घरामध्ये गेल्यावरती थोडंसं मुलासोबत मस्ती केली. कारण दिवसभर काम करून येईपर्यंत ते माझी वाट बघत असतात. थोडंफार त्यांना जवळ घेतलं, त्यांच्याशी मस्ती केली
त्यांच्याशी मस्ती केली आणि मस्ती करता करता एकाने माझ्या मांडीवरच झोपून गेला. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये मी काय काम करतो हा जो प्रश्न होता, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालं असेल. व्हिडिओ पूर्ण बघून सुद्धा तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर द्यायला मी तयार आहे. वेळातला वेळ काढून व्हिडिओ शूट करावं लागतं, व्हिडिओ बनवावं लागतं आणि व्हिडिओ एडिटिंग करावं लागतं. त्यानंतर तुमच्या समोर हा एक छोटासा व्हिडिओ बघायला भेटतं. त्या व्हिडिओला तुमच्याद्वारे प्रतिक्रिया रूपी प्रेम हवा आहे. तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंट सोबत. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची आणि स्वतःच्या परिवाराची.